ठाणे येथे सुरू असलेल्या मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेला मान्यवरांची उपस्थिती. लातूर नगर, पुणे शहर, पुणे ग्रामीण यांनी पुरुषात तर मुंबई उपनगर, पूर्व पिंपरी चिंचवड यांनी महिलात 72व्या वरिष्ठ गट पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. यजमान ठाण्याच्या पुरुष व महिला संघांना मात्र साखळीतील लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांची विश्वास सामाजिक संस्था व कृष्णा दूध डेअरी यांच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. ठाणे पश्चिम येथील कॅडबरी कंपनीजवळील भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी क्रीडांगणावर झालेल्या उद्घाटनीय सामन्यात लातूरने पुरुषांच्या क गटात पूर्वार्धातील 12-21 अशा 10 गुणांच्या पछाडीनंतर ठाणे शहर संघाला 32-31 असे चकवीत पहिल्या विजयाची नोंद केली. आक्रमक सुरुवात करीत पहिला लोण देत पूर्वार्धात ठाण्याने 10 गुणांची आघाडी घेतली होती, पण पूर्वार्धातील हा जोश ठाणेकरांना टिकवता आला नाही. यावेळी कबड्डी सामन्याला ठाणे वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी भेट दिली. कबड्डीपटू असलेले पंकज शिरसाट यांना कबड्डीमध्ये अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे. निवेदिकांनी त्यांनी एकंदरीत केलेल्या कामगिरीचे कौतुक करत त्यांचा आयोजक कृष्णा पाटील यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेचा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेशजी नाईक, आमदार संजय केळकर यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि आज जो प्रतिसाद या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कबड्डीपट्टू, कबड्डी रसिक या ठिकाणी या स्टेडियममध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आजचा दुसरा दिवस आहे. जसे जसे दिवस दुसरा, तिसरा, चौथा तसे आहे स्टेडियम पूर्ण भरलं जाईल आणि त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील कबड्डी प्रेमी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व कबड्डी प्रेमींचे मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि रंगतदार स्पर्धा या ठिकाणी कबड्डी प्रेमींना या ठिकाणी बघायला भेटते. साहेब, अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणारे मुख्यमंत्री साहेब देखील याला भेट देणार आहे. याबद्दल काय सांगाल? उद्या, परवा आणि 13 या दरम्यान उद्या महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष रवींद्रजी चव्हाण हे उद्या या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. माजी खासदार किरीटजी सोमय्या या ठिकाणी उद्या उपस्थित राहणार आहे आणि अनेक नेते येत्या 3 दिवसामध्ये या कबड्डी स्पर्धेला भेट देतील. हा कबड्डीचा माहेरघरच आहे, पंढरी म्हटली तरी वाटणार नाही, कारण असे उत्कृष्ट आयोजन हे ठाणे जिल्हाच करू शकतो. हे वेळोवेळी महाराष्ट्राला दाखवलेलं आहे आणि त्याचाच एक नमुना आता आपल्याला बघायला मिळत आहे. आणि या माध्यमातून जे आज आम्हाला प्रायोजकत्व देणारे ठाणे महानगरपालिका असेल, इतर बँकर असतील, इतर संस्था असतील, त्यांचंही मी अभिनंदन करते. तसंच आणि क्रीडा रसिक जे आज इथे बहुसंख्येने आलेले आहेत त्यांचंही स्वागत करत आहे.